नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 22 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या नेट परीक्षेच्या अनुषंगाने नेटच्या एक्झामच्या काही जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती जून 2018 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे आणि ती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषातून असते. या प्रश्नपत्रिकेला सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी माझी कशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, अडचणी असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा, जेणेकरून तुमचा एक प्रतिसाद असतो तो आम्हाला पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेशन देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे अनिवार्य पेपर नंबर 1 जो हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून आहे आणि आपण त्याचं सविस्तरपणे जेवढे प्रश्न होतील तेवढ्या प्रश्नांचा आपण उकल करणार आहोत आणि समजावून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या पेपरला सुरुवात करूया. प्रश्नपत्रिका पहिली, प्रश्न क्रमांक 1. या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा एकूण 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजे एकूण 100 मार्काचा हा पेपर असतो. परंतु प्रश्न हे फक्त 50च असतात. तर आपण प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न क्रमांक 1. निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय शिक्षण की प्रकृति और उद्देश्य का उत्तम ढंग से विवरण प्रस्तुत करता है? नीचे दिए गए कूट में से अपने उत्तर को चुनिए. आता सगळ्यात पहिलं आहे की समुच्चय शिक्षण म्हणजे काय, हे हिंदीमधून दिलेलं आहे. समुच्चय शिक्षण म्हणजेच समग्र शिक्षण, म्हणजे प्रकृती म्हणजे स्वरूप, म्हणजे समग्र शिक्षण म्हणजे बौद्धिक, भावनात्मक, सामाजिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीनं ज्या शिक्षणाचं स्वरूप आहे त्याची विशेषता आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे आणि विचारलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामधून योग्य पर्याय शोधायचा आहे. निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय शिक्षण की प्रकृति और उद्देश्य का उत्तम ढंग से विवरण प्रस्तुत करता है? अगदी योग्य पद्धतीनं समग्र शिक्षणाची प्रकृती म्हणजे स्वरूप आणि त्याचे उद्दिष्ट कोणत्या पर्यायातून आपल्याला सिद्ध होतंय हे सांगायचं आहे. तर शिक्षण और अधिगम अविच्छिन्न रूप से संबंधित है. आता शिक्षण आणि अधिगम म्हणजे अध्ययन. शिक्षण आणि अध्ययन अविच्छिन्न म्हणजे अविभाज्यपणे संबंधित आहे. शिक्षण आणि अध्ययन अविभाज्यपणे संबंधित आहे असा याचा मराठीतून अर्थ होतो. पर्याय 2. शिक्षण और प्रशिक्षण के बीच कोई अंतर नहीं है. शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये काही अंतर नाही असं म्हटलेलं आहे, परंतु शिक्षण म्हणजे ज्ञान किंवा माहिती किंवा कौशल्य शिकणे असा होतो आणि प्रशिक्षण म्हणजे एखाद्या विशिष्ट कामामध्ये ज्ञान आणि कौशल्य विकसित करणे असा त्याचा अर्थ होतो. शिक्षण और प्रशिक्षण के बीच कोई अंतर नहीं है. शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणे आणि प्रशिक्षण म्हणजे एखाद्या कामामध्ये आपल्याला कौशल्य विकसित करणं. समस्त शिक्षण का सरोकार छात्रों में कुछ प्रकार के रूपांतरण को सुनिश्चित करने से होता है. म्हणजे शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात. समस्त शिक्षण का सरोकार म्हणजे उद्दिष्ट, कुछ प्रकार के रूपांतरण म्हणजे बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी पडतात. समस्त अच्छा शिक्षण प्रकृति में औपचारिक होता है. शिक्षक एक वरिष्ठ व्यक्ति होता है. शिक्षक एक सामाजिक कृत्य है जबकि अधिगम एक व्यक्तिगत कृत्य है. आता हे झाले आपले पर्याय आणि या पर्यायामधून आपल्याला हे दिलेली माहिती आहे आणि त्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 म्हणजे ए, सी आणि एफ. हे काय आहे तर शिक्षण और अधिगम अविच्छिन्न रूप से संबंधित है, म्हणजे शिक्षण आणि अध्ययन अविभाज्यपणे संबंधित आहेत. सी आहे समस्त शिक्षण का सरोकार छात्रों में कुछ प्रकार के रूपांतरण को सुनिश्चित करने से होता है, म्हणजे शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये काही चांगला बदल घडवून आणणे असा असतो. आणि एफ आहे शिक्षण एक सामाजिक कृत्य है जबकि अधिगम एक व्यक्तिगत कृत्य आहे, म्हणजे शिक्षण हा एक सामाजिक क्रिया आहे आणि अधिगम म्हणजे शिकणे ही एक व्यक्तिगत क्रिया आहे.
तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, अधिगम करता कि निम्नलिखित में से कौन सी विशेषता शिक्षण की प्रभाव उत्पादकता से अत्यंत रूप से संबंधित है. अधिगम करता म्हणजेच विद्यार्थी किंवा शिकणारा, तर त्याची कोणती विशेषता आहे की जो प्रभावीपणे अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी उपयोगी पडते. पहिला पर्याय आहे अधिगम करता का पूर्व अनुभव, म्हणजे शिकणाराचा पूर्वानुभव. अधिगम करता के अभिभावकों का शैक्षणिक प्रस्तर, अभिभावक म्हणजे माता पिता किंवा पालक. अधिगम करता म्हणजे शिक्षण घेणाऱ्याचे माता पिता, त्यांचा शैक्षणिक दर्जा काय आहे. अधिगम करता के साथी समूह म्हणजे शिक्षण घेणाऱ्याचं जो मित्रमंडळ आहे किंवा जे सोबती आहे त्याचा जो अवतीभोवतीचा परिसर आहे तो कसा आहे. परिवार का आकार जिसका अधिगम करता एक अंग है, म्हणजे त्याचा परिवार कसा आहे, त्याचा आकार मोठा लहान की जो त्या परिवाराचा हिस्सा आहे, म्हणजे परिवारातलं वातावरण कसं आहे. तर आता याच्यावरून आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे की कौनसी विशेषता शिक्षण की प्रभाव उत्पादकता से अत्यंत रूप से संबंधित आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे तो शिकणारा विद्यार्थी प्रभावित होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अधिगम करता का पूर्वानुभव. जर त्या विद्यार्थ्याला पूर्वीचं काही ज्ञान असेल तर तो पुढचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार होईल किंवा पूर्ण एकरूपतेने ते नवीन ज्ञान ग्रहण करेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नीचे दिए गए दो समुच्चयों में समुच्चय 1 में शिक्षण विद्यार्थी विधियां इंगित की गई है, जबकि समुच्चय 2 में सफलता प्रभाव उत्पादकता की मूल अपेक्षाएं दी गई है. इन दोनों समुच्चयों को सुमेलित कीजिए और नीचे दिए गए कूट में से अपने उत्तर को चुनिए. एक भाग दिलेला आहे समुच्चय आणि दुसरा आहे समुच्चय 2. पहिल्या समुच्चयामध्ये किंवा गटामध्ये शिक्षण विधी दिले शिक्षणाबद्दलचं, आणि दुसऱ्यामध्ये सफलता आणि प्रभाव उत्पादकता त्याची आवश्यकता दिलेली आहे. आता ए काय म्हणतंय, पहिल्या गटामध्ये व्याख्यान देणं, व्याख्यान म्हणजे भाषण देणे किंवा उपदेश देणे. समूह में चर्चा म्हणजे गटामध्ये चर्चा, गटचर्चा म्हणतो आपण. सी आहे विचारावेश प्रक्रिया म्हणजे विचारांची तीव्रता किंवा विचारांची गडद भावना. आणि डी आहे अभिक्रमित अनुदेशन की पद्धती, म्हणजे शिकवण्याच्या विषयाला लहान लहान भागामध्ये विभागून सोप्या भाषेत सांगणे. अनुदेशन, अभिक्रमित अनुदेशन की पद्धती म्हणजे जो भाग शिकवायचा आहे तो छोट्या छोट्या भागामध्ये तार्किक पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या समोर मांडणे. आता इथं काय म्हटलेलं आहे गट 2 मध्ये, एक जो आहे आय प्रतिपुष्टी सहित लघु पदों में प्रस्तुती, म्हणजे प्रक्रियेबरोबर लहान लहान पदांमध्ये किंवा रूपांमध्ये सादरीकरण करणे. बड़ी संख्या में विचारों को प्रस्तुत करना म्हणजे मोठ्या संख्येने विषय प्रस्तुत करणे. स्पष्ट भाषा में विषय वस्तू का संप्रेषण म्हणजे स्पष्ट भाषेत विषयाचे स्पष्टीकरण करणे. शिक्षण उपकरणों का उपयोग म्हणजे शिक्षणाच्या जे शैक्षणिक उपकरण आहेत त्याचा वापर करणे. आणि प्रतिभागियों में प्रकरण आधारित भागीदारी म्हणजे प्रतिभागी म्हणजे सहभागी असणारे, सहभागींमधील प्रकरण भागीदारी एक विशिष्ट गोष्टीवर आधारित आहे किंवा ज्ञानावर आधारित आहे ते बघणे. आता आपण दोन्ही गट ए आणि गट बी दोन्ही आपण पाहिलेला आहे, तर त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर त्या जुळवण्यासाठी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये ए ला काय म्हटलेलं आहे, व्याख्यान देणं म्हणजे स्पष्ट भाषा में विषय वस्तू का संप्रेषण, म्हणजे भाषण देताना आपलं जे काही म्हणणं आहे ते स्पष्ट भाषेत आपला विषय प्रस्तुत करणे. बी ला काय म्हटलं आहे, समूह में चर्चा, त्याचं उत्तर आहे 5 म्हणजे प्रतिभागियों में प्रकरण आधारित भागीदारी. विचारावेश प्रक्रिया म्हणजे पर्याय 2 बड़ी संख्या में विचारों को प्रस्तुत करना. अभिक्रमित अनुदेशन की पद्धती म्हणजे प्रतिपुष्टी सहित लघु पदों में प्रस्तुती, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 4, नीचे दी गई मूल्यांकन प्रक्रियाओं में से उनकी पहचान कीजिए जिसको निर्माणात्मक मूल्यांकन कहा जाता है. निर्माणात्मक मूल्यांकन म्हणजे शिकविणे किंवा शिकणे या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याची प्रगती तपासणे किंवा त्याच्यामध्ये किती सुधारणा झाली ते पाहणे म्हणजे निर्माणात्मक मूल्यांकन. तर इथं त्यांनी जे काही हे दिलेले आहेत कूट म्हणजे जे पर्याय दिलेले आहेत ते आपण बघूयात.
ए, शिक्षक पाठ्यक्रम का कार्य पूरा करने के बाद छात्रों को ग्रेड देता है. म्हणजे शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एबीसीडी ग्रेड देतात. शिक्षक कक्षा में छात्रों के साथ अंतःक्रिया के दौरान सुधारात्मक प्रतिपुष्टि प्रदान करता है. म्हणजे अंतरक्रिया म्हणजे परस्पर प्रक्रिया. अंतक्रिया के दौरान म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी वर्गामध्ये शिक्षक अंतरक्रिया म्हणजे परस्पर क्रिया जी होते एकमेकांना विचारांची देवाणघेवाण समजलं आहे नाही वगैरे त्यासाठीच प्रतिपुष्टि प्रदान करत आहे. शिक्षक इकाई परीक्षण में छात्रों को अंक देता है. म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर घेतल्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर मार्क्स देतात. शिक्षक कक्षा में ही छात्रों के संदेहों को स्पष्ट करता है. म्हणजे वर्गामध्येच विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्याचे स्पष्टीकरण करणे. छात्रों के समग्र निष्पादन के बारे में प्रत्येक 3 माह के अंतराल पर अभिभावकों को रिपोर्ट किया जाता है. म्हणजे विद्यार्थ्याचं शिक्षण जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती 3 महिन्याला 3 महिन्याच्या अंतराने अभिभावक म्हणजे त्यांच्या घरच्या लोकांना किंवा माता पित्यांना रिपोर्ट करणे, त्यांचं प्रगती कार्डचं घरी पालकांना कळविणे. शिक्षक प्रश्न उत्तर सत्र के माध्यम से अधिगम करता की अभिप्रेरणा में अभिवृद्धी करता है. म्हणजे शिक्षक प्रश्न उत्तरा विचारून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम करतात, त्यामध्ये वाढ करतात. आता त्यांनी दिलेलं आहेत हे जे पर्याय आहेत ते पर्याय आहे ए बी और सी, 2 बी सी और डी, 3 ए सी और ई आणि 4 बी डी और एफ. तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय म्हटलेलं आहे की नीचे दी गई मूल्यांकन प्रक्रियाओं में से उसकी पहचान कीजिए जिसको निर्माणात्मक मूल्यांकन कहा जाता है. म्हणजे शिकवणे आणि शिकणे या प्रक्रियामध्ये विद्यार्थ्याची प्रगती कशावरून तपासली जाईल तर शिक्षक कक्षा में छात्रों के साथ अंतःक्रिया के दौरान सुधारात्मक प्रतिपुष्टि प्रदान करता है. बी. नंतर डी आहे शिक्षक कक्षा में ही छात्रों के संदेहों को स्पष्ट करता है. आणि एफ आहे शिक्षक प्रश्न उत्तर सत्र के माध्यम से अधिगम करता की अभिप्रेरणा में वृद्धि करता है. आता प्रश्न क्रमांक 5 अभिकथन म्हणजे विधान आहे की समस्त शिक्षण का उद्देश अधिगम को सुनिश्चित करना होना चाहिए. म्हणजे संपूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट अध्ययन सुनिश्चित करणे असलं पाहिजे. आणि त्याचा तर्क आहे समस्त अधिगम शिक्षण का परिणाम होता है. म्हणजे सर्व शिक्षण म्हणजे शिकण्याचा परिणाम असतो. पर्याय आहेत आपण डायरेक्ट उत्तर बघूया. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की शिक्षण समस्त शिक्षण का उद्देश अधिगम को सुनिश्चित करना होना चाहिए. म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट हे संपूर्ण अध्ययन सुनिश्चित करणं असलं पाहिजे. आणि समस्त अधिगम शिक्षण का परिणाम होता है म्हणजे सर्व शिक्षण म्हणजे शिकण्याचा परिणाम आहे हे चूक आहे. म्हणून विधान ए बरोबर आहे आणि त्याचा तर्क जो आहे ते चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 नीचे 2 समुच्चय दिए गए हैं. समुच्चय 1 में शोध के प्रकार दिए गए हैं जबकि समुच्चय 2 में उनकी विशेषताएं इंगित की गई है. इन दोनों को सुमेलित कीजिए और उपयुक्त पुट का चयन कर अपने उत्तर दीजिए. गट 1 आणि 2 मध्ये एकामध्ये शोध दिलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये त्याची विशिष्टता दिलेले आहेत. तर आपण ते जोड्या जुळवायच्या आहेत. आता एक काय म्हणलेलं आहे मौलिक शोध. मौलिक शोध म्हणजे एखाद्या विषयाचे नवीन ज्ञान म्हणजे मौलिक संशोधन. बी आहे व्यवहृत शोध म्हणजेच उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्च व्यवहृत शोध. सी आहे क्रियात्मक शोध म्हणजे कृती संशोधन. आणि डी मूल्यांकन परक शोध म्हणजे मूल्यांकन संशोधन. आता दुसऱ्या गटामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते बघूया. हस्तक्षेप के अनुभूत प्रभाव का पता लगाना. 2 सिद्धांत निर्माण के माध्यम से प्रभाव उत्पादक व्याख्या का विकास करना म्हणजे प्रभावी स्पष्टीकरण विकसित करणे. हस्तक्षेप के उपयोग के माध्यम से प्रचलित स्थिति में सुधार लाना. विभिन्न स्थितियों में उपयोग के लिए सिद्धांत की प्रयोज्यता की खोजबीन करना. सिद्धांताची उपयोजिता तपासणे आणि प्राविधिक संसाधनों को समृद्ध करना. तर आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आपण चेक करूया. मौलिक संशोधन म्हणजे सिद्धांत निर्माण के माध्यम से प्रभाव उत्पादक व्याख्या का विकास करना, म्हणजे एखाद्या विषयाचं नवीन ज्ञान मिळवणे. मौलिक संशोधन म्हणजे त्याचं जोडी आहे सिद्धांत निर्माण के माध्यम से प्रभाव उत्पादक व्याख्या का विकास करना. व्यवहारिक शोध बी त्याला आहे 4 विभिन्न स्थितियों में उपयोग के लिए सिद्धांत की प्रयोज्यता की खोजबीन करना. व्यवहारिक शोध म्हणजे उपयोजित संशोधन. नंतर सी आहे क्रियात्मक शोध म्हणजे कृती संशोधन, ज्याचं तिसरा पर्याय बरोबर आहे की हस्तक्षेप के उपयोग के माध्यम से प्रचलित स्थिती में सुधार लाना. आणि 4 आहे मूल्यांकन परक शोध म्हणजे हस्तक्षेप के अनुभूत प्रभाव का पता लगाना. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे क्रियाकलापों के निम्नलिखित समुच्चयों में कौन सा समुच्चय क्रियात्मक शोध रणनीति की चक्रीय प्रकृती को इंगित करता है. चक्रीय प्रकृती म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे. त्याचा पर्याय आहे गहन चिंतन करणं, प्रेक्षण करणं, नियोजन आणि क्रियान्विती. आता प्रेक्षण करणं म्हणजे निरीक्षण करणे, चिंतन करणे म्हणजे चिंतन मनन, नियोजन म्हणजे तयारी आणि क्रियान्विती म्हणजे अंमलबजावणी करणे. ह्या पर्यायांचा अर्थ आहे. तर आधी त्याचा क्रम लावायचा आहे. आधी काय येईल, नंतर काय येईल. 2 प्रेक्षण करणं, क्रियान्विती, गहन चिंतन करणं, नियोजन. 3 क्रियान्विती, नियोजन, प्रेक्षण करणं, गहन चिंतन करणं. आणि 4 नियोजन, क्रियान्विती, प्रेक्षण करणं आणि गहन चिंतन करणं. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आधी काहीही शोध घ्यायचा असेल तर आपण आधी नियोजन करतो, त्याच्यानंतर अंमलबजावणी करतो, मग त्याचं निरीक्षण किंवा अवलोकन करतो आणि त्याच्यावरती चिंतन करतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. शोध पदों का निम्नलिखित में से कौन सा क्रम वैज्ञानिक विधि के निकटस्थ है. 1 समस्या का प्रस्तावित समाधान, समाधान के परिणामों को निगमित करना, समस्या की स्थिति को अनुभूत करना, कठिनाई की पहचान और समाधान का परीक्षण. 2 समस्या की स्थिति को अनुभूत करना, वास्तविक समस्या की पहचान और उसकी परिभाषा, परिकल्पना करना, प्रस्तावित समाधान के परिणामों को निगमित करना और परिकल्पना का कार्य रूप में परीक्षण. 3 समस्या को परिभाषित करना, समस्या के कारणों की पहचान करना, समग्र को परिभाषित करना, प्रतिदर्श का चयन, आंकड़ों का संग्रहण और परिणामों का विश्लेषण करना. 4 कारक मूलक कारकों की पहचान करना, समस्या को परिभाषित करना, परिकल्पना बनाना, प्रतिदर्श का चयन, आंकड़ों का संग्रहण और सामान्यकरण तथा निष्कर्षों पर पहुंचना. आता शोध पदों का निम्नलिखित में से कौन सा क्रम वैज्ञानिक विधि के निकटस्थ है, म्हणजे वैज्ञानिक पद्धतीच्या जवळ आहे. याचं प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे 3 समस्या को परिभाषित करना, समस्या के कारणों को पहचानना. आधी म्हणजे समस्या निश्चित करायची, त्याची कारण शोधायची, समग्र को परिभाषित करना, प्रतिदर्श का चयन, आंकड़ों का संग्रहण और परिणामों का विश्लेषण. म्हणून पर्याय क्रमांक 3. शोध नैतिकता की समस्या शोध क्रियाकलापों के किस हेतु से संबंधित है. 1 शोध प्रबंध के निर्धारित प्रारूप के अनुसरण से. 2 गुणात्मक या मात्रात्मक तकनीकों के माध्यम से आंकड़ों के विश्लेषण से. शोध के समग्र को परिभाषित करने से. 4 साक्ष्य आधारित शोध रिपोर्टिंग से. तर 9चं शोध नैतिक की समस्या कोणत्या शोध नैतिकता की समस्या शोध क्रियाकलापों के किस हेतु पहलू से संबंधित है. तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साक्ष्य आधारित शोध रिपोर्टिंग करणे. म्हणजे साक्ष्य म्हणजे समग्रपणे किंवा साक्षेपीपणे स्थूलपणे त्याचं रिपोर्टिंग करणे, आधारित शोध जो घेतलेला आहे तो रिपोर्टिंग करणे. प्रश्न क्रमांक 10 निम्नलिखित में से किस क्रियाकलाप में सृजनशील और समीक्षात्मक चिंतन के संपोषण की अधिक क्षमता है. 1 शोध सारांश को तैयार करना.
2 संगोष्ठी में शोध लेख को प्रस्तुत करना, 3 शोध सम्मेलन की भागीदारी, 4 कार्यशाला में भागीदारी. आता पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्यशाला में भागीदारी, म्हणजे प्रत्यक्ष भाग घेणे. कार्यशाला म्हणजे प्रशिक्षण घेणे. निम्नलिखित में से किस क्रियाकलाप में सृजनशील और समीक्षात्मक चिंतन के संपोषण की अधिक क्षमता होती है? जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाच्या माध्यमातून ज्ञान किंवा कौशल्य ग्रहण करता तेव्हा तुमचं जे शिक्षण असेल ते सृजनशील आणि समीक्षात्मक होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आहे 11 ते 15 हे उतार्यावरचा प्रश्न आहे. तर इथे उतारा दिलेला आहे, आपण तो उतारा वाचूयात. यदि भारत को अपनी आंतरिक शक्तियां विकसित करनी है तो उसको 3 गतिशील आयामों जनता, सर्वांगीण अर्थव्यवस्था और सामरिक हितों को ध्यान में रखते हुए प्रौद्योगिकीय आवश्यकरणीयताओं पर ध्यान केंद्रित करना होगा. ये प्रौद्योगिकीय आवश्यकरणीयताएं एक चौथे आयाम समय पर भी ध्यान रखती है, जो व्यवसाय, व्यापार एवं प्रौद्योगिकी की आधुनिक गतिशीलता से निःसृत है और जो निरंतर बदलते लक्ष्यों की ओर अग्रसर करता है. हमारा यह मानना है कि इस चौथे आयाम के संदर्भ में जनता की आकांक्षाओं में निरंतर हो रहे परिवर्तन वैश्विक संदर्भ में अर्थव्यवस्था तथा सामरिक महत्व वाले हित के परिप्रेक्ष्य में प्रौद्योगिकीय शक्तियां विशेष रूप से महत्वपूर्ण है. मानव इतिहास के मूल में प्रौद्योगिक विकास समाया रहता है और इसका उपयोग बढ़ती प्रतिस्पर्धा वाले बाजार में प्रौद्योगिकी शक्तियां अधिक उत्पादक रोजगार पैदा करने तथा मानव कौशलों को अद्यतन बनाए रखने की दृष्टि से महत्वपूर्ण है. प्रौद्योगिकियों के व्यापक अनुप्रयोग के बिना हम आने वाले समय में अपने लोगों का सर्वांगीण विकास नहीं कर सकते. देश की सामरिक शक्तियों के साथ प्रत्यक्ष संलग्नताएं विशेष रूप से 1990 के दशक के बाद से अधिकाधिक स्पष्ट होती जा रही है. कई मूल अनुक्षेत्रों में स्वयं भारत की शक्ति उसको भू राजनीतिक संदर्भ में यथोचित शक्ति की स्थिति में रखती है. एक विकसित देश बनने की आकांक्षी किसी भी देश के लिए विभिन्न सामरिक प्रौद्योगिकियों में शक्ति संपन्न होना और स्वयं की सृजनात्मक शक्तियों के माध्यम से उन्हें निरंतर अद्यतन करते रहने का सामर्थ्य भी आवश्यक है. जन अभिमुखी कार्यों के लिए भी, चाहे विशाल स्तर पर उत्पादनशील रोजगार का सृजन हो या जनता की पोषण एवं स्वास्थ्य संबंधी सुरक्षा सुनिश्चित करनी हो या फिर जीवन यापन के बेहतर स्थितियां हो, दोनों दृष्टियों से प्रौद्योगिकी एक महत्वपूर्ण आगत है. प्रौद्योगिकी पर अपेक्षाकृत अधिक बल की अनुपस्थिति से निम्न स्तरीय उत्पादकता और मूल्यवान प्राकृतिक संसाधनों की बर्बादी का मार्ग प्रशस्त हो सकता है. निम्न स्तरीय उत्पादकता का निम्न स्तरीय मूल्य संवर्धन से जुड़े क्रियाकलाप अंततः अत्यंत गरीब लोगों को सबसे अधिक हानि पहुंचाते हैं. हमारी जनता को एक नए जीवन तक पहुंचाना और वह जीवन प्रदान करना इसके लिए वह हकदार है, इस बारे में प्रौद्योगिकीय आवश्यकता करणीयता महत्वपूर्ण है. व्यापार और जीडीपी में वृद्धि की दृष्टि से एक बड़ी आर्थिक शक्ति होने का आकांक्षी भारत विदेश में डिजाइन की गई और निर्मित टर्नकी परियोजनाओं की शक्ति या केवल संयंत्र, मशीनरी, उपकरण और तकनीकी ज्ञान के बल पर सफल नहीं हो सकता. अल्पकालिक यथार्थों पर ध्यान देते हुए हमारे उद्योगों में मध्यम एवं दीर्घकालिक रणनीतियों द्वारा प्रौद्योगिकीय शक्तियों को विकसित करना विकसित भारत की कल्पना को साकार करने के लिए महत्वपूर्ण है. हा झाला आपला पाठ किंवा उतारा. आता त्याच्यावरचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. उपरोक्त गद्यांश के अनुसार निम्नलिखित में से कौन चौथे आयाम को इंगित करता है? ए जन आकांक्षाएं, बी आधुनिक गतिशीलता, सी वैश्विक परिप्रेक्ष्य में अर्थव्यवस्था, डी सामरिक हित. आता कूट दिलेला आहे म्हणजे पर्याय दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
ए, सी आणि डी म्हणजे जन चौथ्या कौन से चौथे आयाम को इंगित करता है? कौन एक जन आकांक्षाएं, सी वैश्विक परिप्रेक्ष्य में अर्थव्यवस्था आणि डी सामरिक हित, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अधिक उत्पादक रोजगार पैदा करने के लिए आवश्यक है. 1. प्रौद्योगिकी का व्यापक अनुप्रयोग. 2. प्रतिस्पर्धात्मक बाजार का दायरा सीमित करना. 3. भू राजनीतिक सोच विचार आणि 4. विशाल उद्योग. तर याचं उत्तर आहे 1. प्रौद्योगिकी का व्यापक अनुप्रयोग. अधिक उत्पादक रोजगार पैदा करने के लिए प्रौद्योगिकी का व्यापक अनुप्रयोग आवश्यक है. प्रश्न क्रमांक 13. प्रौद्योगिकी की अनुपस्थिति से किसका मार्ग प्रशस्त होगा? ए. कम प्रदूषण. बी. मूल्यवान प्राकृतिक संसाधनों की बर्बादी. सी. निम्न स्तरीय मूल्य संवर्धन आणि डी. अत्यंत गरीब लोगों को सबसे अधिक नुकसान. आता पर्याय क्रमांक 13चं प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी, सी आणि डी. प्रौद्योगिकी की अनुपस्थिति से किसका मार्ग प्रशस्त होगा? बी. मूल्यवान प्राकृतिक संसाधनों की बर्बादी. सी. निम्न स्तरीय मूल्य संवर्धन आणि डी. अत्यंत गरीब लोगों को सबसे अधिक नुकसान. प्रश्न 14. प्रौद्योगिकीय आगतों के लाभ का परिणाम होगा? 1. अनियंत्रित प्रौद्योगिकीय समृद्धि. 2. संयंत्र मशीनरी का आयात. 3. पर्यावरण संबंधी मुद्दों को गौण मानना. 4. हमारे लोगों को गरिमामयी जीवन तक पहुंचाना. तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हमारे लोगों को गरिमामयी जीवन तक पहुंचाना. प्रश्न 15. विकसित भारत की कल्पना को साकार करने के लिए आवश्यक है. 1. प्रमुख आर्थिक शक्ति बनने की आकांक्षा. 2. विदेश में तैयार की गई परियोजना पर निर्भरता. 3. लघुकालिक परियोजनाओं पर ध्यान केंद्रित करना. 4. संकेंद्रित प्रौद्योगिकीय शक्ती का विकास. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विकसित भारत की कल्पना को साकार करने के लिए संकेंद्रित प्रौद्योगिकीय शक्ति का विकास. प्रश्न क्रमांक 16. कक्षागत संप्रेषण में कुछ उद्दीपकों की स्वीकार्यता और अस्वीकार्यता के बीच विभेदन किसका आधार है? 1. निष्पादन की चयनात्मक अपेक्षा. साथी समूहों के साथ चयनात्मक संबद्धता. 3. चयनात्मक ध्यान. 4. चयनात्मक नैतिकता. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे 1. निष्पादन की चयनात्मक अपेक्षा. कक्षागत संप्रेषण में कुछ उद्दीपकों की स्वीकार्यता और अस्वीकार्यता के बीच विभेदन किसका आधार है? निष्पादन की चयनात्मक अपेक्षा. आता प्रश्न क्रमांक 17 मध्ये विधान आहे शिक्षक द्वारा कक्षा में छात्रों को दिए गए आरंभिक संदेशों का बाद में अंतःक्रिया स्थापित करने के लिए महत्वपूर्ण होना आवश्यक नहीं है. आणि त्याचा तर्क आहे संप्रेषण प्रक्रिया पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण का निहितार्थ छात्रों द्वारा अधिगम पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण है. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए गलत है लेकिन आर सही है. शिक्षक द्वारा कक्षा में छात्रों को दिए गए आरंभिक संदेशों का बाद में अंतरक्रिया स्थापित करने के लिए महत्वपूर्ण होना आवश्यक नहीं है. तर हे जे आहे हे चुकीचं आहे आणि त्याचं तर्क काय दिलेलं आहे की संप्रेषण प्रक्रिया पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण का निहितार्थ छात्रों द्वारा अधिगम पर अपेक्षाकृत अधिक नियंत्रण है. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18 याच्यामध्ये विधान आहे कक्षा में कुशल ढंग से संप्रेषण करना एक स्वाभाविक क्षमता है. आणि त्याचा तर्क आहे कक्षा में प्रभावी शिक्षण के लिए संप्रेषण प्रक्रिया का ज्ञान आवश्यक है. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए गलत है लेकिन आर सही है. म्हणजे कक्षा में कुशल ढंग से संप्रेषण करना एक स्वाभाविक क्षमता आहे हे चुकीचं आहे आणि कक्षा में प्रभावी शिक्षण के लिए संप्रेषण प्रक्रिया का ज्ञान आवश्यक है हे बरोबर आहे. त्याच्या पुढे प्रश्न क्रमांक जो 19 आहे तो त्याचं विधान आहे कक्षागत संप्रेषण एक क्रियान्वितीकारी प्रक्रिया है
आणि त्याचा तर्क दिलेला आहे, कोई भी शिक्षक इस सामान्यता के अंतर्गत कार्य नहीं करता कि छात्रों की अनुक्रियाएं सोद्देश्य होती है। तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए सही है लेकिन आर गलत है। म्हणजे कक्षागत संप्रेषण एक क्रियान्वितीकारी प्रक्रिया आहे, देवाणघेवाण क्रिया चालू असते। कक्षागत संप्रेषण क्रियान्विती प्रक्रिया आहे, हे बरोबर आहे, परंतु कोई भी शिक्षक इस मान्यता के अंतर्गत कार्य नहीं करता कि छात्रों की अनुक्रियाएं सोद्देश्य होती है, उद्देशासहितच होती है, हे गलत है, हे चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 20, मानव संप्रेषण प्रक्रिया के विवरण के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय सही है? ए, अशाब्दिक संप्रेषण विचारों को उद्दीपित कर सकते हैं। अशाब्दिक म्हणजे न बोलता। संप्रेषण एक अर्जित क्षमता है। संप्रेषण एक सार्वभौम समाधान नहीं है। संप्रेषण खंडित नहीं हो सकता। अधिक संप्रेषण का अर्थ छात्रों द्वारा अधिक प्रभावी अधिगम है। कक्षागत संप्रेषण के माध्यम से सीखे हुए का मूल्य छात्रों के लिए महत्वपूर्ण नहीं है। तर याचे पर्याय जे दिलेले आहेत, तर त्याचं प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए बी सी आणि डी। मानव संप्रेषण प्रक्रिया के विवरण के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन समुच्चय सही है? ए, अशाब्दिक संप्रेषण विचारों को उद्दीपित कर सकते हैं। बी, संप्रेषण एक अर्जित क्षमता है। सी, संप्रेषण एक सार्वभौम समाधान नहीं है आणि डी, संप्रेषण खंडित नहीं हो सकता। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। आता इथं शृंखला दिलेली आहे, -1, 5, 15, 29 आणि पुढे डॅश डॅश दिलेला आहे। त्याच्या पुढची संख्या कोणती हे विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 59। पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा, ए बी डी डी जी के एच एम एस एम टी बी एस बी एल आणि त्याच्या पुढचं विचारलेलं आहे, पुढची संख्या काय असणार आहे, तर 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झेड के डब्ल्यू। आता विद्यार्थी मित्रांनो, हे सोपे प्रश्न आहेत आणि हे तुम्ही सोडवू शकता। जर काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही आम्हाला याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला याचं विश्लेषण केलेलं नाही। यदि प्रश्न क्रमांक 23, यदि वाराणसी का कूट VARANASI का कूट WCUESGZQ है तो कोलकाता KOLKATA का कूट टिंब होगा। याचं उत्तर डायरेक्ट सांगते, प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। कसं ते शोधा, नाही सापडलं तर कमेंट्स मध्ये कळवा, पण त्याचं उत्तर पाहूया। एक महिला ने अपने पति से राकेश का परिचय कराते हुए कहा, इसके भाई के पिता मेरे दादा के इकलौते पुत्र हैं। यह महिला राकेश की क्या लगती है? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बहन। हे झाले आपले नेट परीक्षेच्या अनुषंगाने अनिवार्य पेपर 1 मधील जुन्या प्रश्नपत्रिकेतील 24 प्रश्न। यामध्ये 50 प्रश्न असतात, परंतु आज आपण 24च प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यात सुद्धा हे जे बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न आहेत हे आपण सोडवून दिलेले नाहीत किंवा त्याचे विश्लेषण केलेलं नाही। जर तुम्हाला सोडवता आले तर छानच आहे, नसेल तर कमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोटिवेशनसाठी नक्कीच तुम्ही बेल बटन प्रेस करून लाईक कराल अशी आशा आहे। थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब।